सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर इथं काल रात्री इडल्या बनवल्या होत्या. तर ते पात्र ठेवून द्यायचं होतं. तर इथं मग मी व्यवस्थित ते सेट केलं आणि ते वरती ठेवून दिलेलं आहे. आणि तुम्ही घड्याळमध्ये पाहिलं असेल तर आता 6:30 वाजलेले आहे. तर सकाळी ना म्हणजे मी 5:30 वाजताच उठलेली आहे. पण बाहेर एकदम जोराचा पाऊस सुरू होता. तर मग त्याच्यामुळं मी बाहेर काही आले नाही. आणि आता सध्या पण म्हणजे असा हलका हलकासा पाऊस सुरू आहे. तर बाहेरचं अंगणही झाडता नाही आलं आणि रांगोळी टाकता नाही आली. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते. आणि एकदम असं थंडगार झालेलं आहे. नाही तर 2-3 दिवस झाले एवढी गरम म्हणजे खूप गरम होत होतं. पण मग आता पावसामुळं थोडंसं थंड म्हणजे रात्री तर एकदम थंडगार वाटलं. तर चला राहिलेले कामही करते. तसं घरातले झाडझूड करून झालेली आहे. पोछा मारायचा बाकी आहे. तर चला मी आता पोछा मारून घेते. सकाळची क्लिनिंग करून झाली आणि फ्रेश झाली आणि लगेच मग मी काय केलं, किचनमधले जे झाडं ठेवलेली ना, तर ते झाडं मी पूर्ण बाहेर ठेवलेले. थोडासा हलका हलका पाऊस सुरू होता ना, आणि माझा टिफिन बनवायचा बाकी आहे. पण म्हटलं हे झाडं थोडेसे म्हणजे पावसात ठेवून देते, कारण त्यांनाही पावसाचं पाणी जर लागलं ना तर झाडं एकदम असे टवटव पण दिसतात आणि एकदम फ्रेश म्हणजे वेगळंच त्यांना तेज येऊन जातं झाडांवरती. तर इथं मग मी ते पूर्ण झाडं बाहेर आणून ठेवलेले आहे. तर चला मी आता टिफिन बनवून घेते, कारण मला आज आहे ना गॅसचा ओटाही क्लीन करायचा आहे. गॅसच्या ओटा म्हणजे पूर्ण भांडेही घासायचे गॅसच्या ओट्यावरले. तर चला. हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सकाळची जे कामं असतात ते करून झालेले आहे. देवाच्या स्कूलमध्ये गेलेले आहे. देवघरातल्या देवांची देवपूजासुद्धा करून झालेली आहे. आता बरोबर 10 वाजलेले आहे. तर मला आज आहे ना गॅसचा ओटा आहे ना पूर्ण टाईल्स घासायचे. गॅसच्या ओट्यावरती जे भांडे ठेवलेले आहे पूर्ण भांडे घासून घ्यायचे. म्हणजे पूर्ण गॅसचा ओटा आहे ना तर तो क्लीन करायचा आहे, कारण तेच करायचं राहिलेलं आहे. बाकीचं माझं सगळं किचनमधलं आवरून झालेलं आहे. हॉलसुद्धा मी आवरून ठेवलेला आहे. 2-3 दिवस झाले हॉल आवरलेला आहे, पण त्याचा व्हिडिओ जो आहे ना तो एडिटच करायचा राहिलेला आहे. तर मला जसा वेळ भेटणार तसं मी ते एडिट करणार. तर चला मी आता हे सगळं काढून घेते, घासून घेते. तर आता सध्या तर पाऊस उघडलेला आहे. सकाळी ना पाऊस सुरू होता, म्हणजे थोडासा हलकासा पाऊस पडलेला आहे सकाळी, पण आता पाऊस उघडलेला आहे. आणि मी जर आज जे गॅसचा ओट्याचं म्हणजे गॅसचा ओटा जर आज क्लीन केला नाही तर उद्या आमुषा लागते, तर मग मला करता येणार नाही. तर मला आज म्हणजे गॅसचा ओटा पूर्ण म्हणजे टाईल्स त्याच्यावरचे भांडे सगळे घासून काढायचे. तर म्हटलं मग आज आपल्याला वेळ पण आहे आणि आज कामही लवकर आवरलेलं आहे. सगळं करून झालेलं आहे. धुणंही झालेलं आहे, वाळत टाकून दिलेलं आहे. आणि मशीनलाच थोडंसं मी ट्राय करून घेतलेलं आहे, कारण बाहेर पाऊस होता ना आणि आभाळ पण आलेले आहे. तर म्हटलं चला आज गॅसचा ओटा पूर्ण क्लीन करून घेऊ. थोडीफार जे राहिलेली कामं आहे तसे मग मी तुम्हाला शेअरच करणार. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ जर आवडला ना व्हिडिओला जरूर लाईक करा. तर चला. आता मी सकाळीच बाहेर ठेवलेले होते. बाहेर पाऊस सुरू होता ना हलका हलकासा. तर म्हटलं थोडंसं झाडांना म्हणजे पावसाचं पाणी भेटलं ना तर झाडं छान होतात. तर चला मी आता हे सगळं साहित्य काढून घेते, वरचं सुद्धा काढते. आणि हे भांडे म्हणजे साखरेचा डब्बा, चहा पावडर हे सगळं रिकामं करून घेते आणि हे सुद्धा क्लीन करून घेते. तर चला मग. तर याच्यामध्ये थोडीशी चहा पावडर आहे ना तर मग मी ह्या डब्यातच टाकून देते. त्याच्यामध्ये थोडीशी साखर आहे ती पण काढून घेते. जे घासायचं नाही ना तर ते मी साईडला ठेवते बाजूला. पूर्ण किचन एका साईडनं आणि गॅसचा ओटा एका साईडनं, म्हणजे गॅसच्या ओट्यावरती खूप पुष्कळ असे भांडे ठेवलेले, पुष्कळ अशी सजावट केलेली आहे. तर तेवढं करायचं म्हटलं की तेवढं काढायचं म्हटलं की त्याला जवळपास 5-6 तास लागतात. तर पूर्ण किचन जर आपण डीप क्लिनिंग केली तर आपल्याला 5-6 तासात म्हणजे जवळपास किचन होऊन जातं. पण गॅसच्या ओट्याला तसं नाही. गॅसच्या ओट्याला खूप वेळ लागतो आणि खूप सारा वेळ पण द्यावा लागतं, कारण त्याच्यावरती मी खूप सारे छोटे छोटे अशा वस्तू ठेवलेल्या आहे. जेव्हा साफसफाईला काढलं जातं तर तेव्हा असा पस्तावा येतो की नाहकच एवढ्या साऱ्या वस्तू जमा केल्या आणि एवढ्या सारं म्हणजे त्याचं सजावट केली.
पण असं कधी-कधी मनाला वाटतं की याच्यामुळंच तर माझं किचन एकदम सुंदर दिसतं. कोणीही माझ्या किचनमध्ये आलं तर असं प्रसन्न होऊन जातं आणि सगळ्यांना माझं किचन खूप आवडतं. कोणीही माझ्या घरात नवीन जर कोणी व्यक्ती आली तर ते पाहता क्षणी म्हणतं, "किती सुंदर तुमचं किचन आहे." तर असं आपल्याला जर कोणा असं म्हटलं ना, तर एवढं आपल्याला समाधान वाटतं. तर ह्या भरणीमध्ये ना लोणचं आहे. गोडवालं जे लोणचं असतं ना, तर ते ठेवलेले ह्या भरणीमध्ये. तर ही भरणी मी तिथं ठेवून देते. तर इथं मी एका कोपऱ्यातल्या पूर्ण वस्तू काढून घेतलेल्या आहे आणि जे सेल्फ लावलेले आहे काचेचे, तर ते एकदम असे चिकट झालेले होते. कारण तिथं माझी गॅसची शेगडीसुद्धा आहे. आपण जेव्हा फोडणी देतो ना, तर ती फोडणी पूर्ण त्या गॅसच्या ओट्यावरती पसरली जाते. आपल्याला ती डोळ्यानं दिसत नाही, पण ती फोडणीचा पूर्ण जी वाफ असते ना, ती पूर्ण गॅसच्या ओट्यावरती जाते. तर मग त्याच्यामुळं म्हणजे असं खूप चिकट झालेलं होतं आणि बरेच दिवस झाले ना, मी गॅसचा ओटा असा पाहिजे तसा म्हणजे डीप क्लिनिंग केलीच नव्हती. श्रावण महिना येण्याच्या अगोदर आणि अमावास्या लागण्याच्या अगोदर आहे ना, मी किचन पूर्ण आवरून घेत असते. एखाद्या वेळेस किचनमध्ये काय होतं, नॉनव्हेज बनवलं जातं. देवांच्या पप्पांनाही नॉनव्हेज आवडतं आणि देवांश पण खातो. तर त्याच्यामुळं मग काय होतं, मला श्रावण महिना येणार असला, की त्याच्या पहिले मला एकदा किचन म्हणजे पूर्ण क्लीन करावंच लागतं आणि गॅसचा ओटा तर मग मी पूर्ण डीप क्लिनिंगच करून घेत असते. म्हणजे एक ना एक वस्तू घासून, पुसून सगळ्या व्यवस्थित परत सेट करून देत असते. पण खूप दिवस झाले ना, गॅसचा ओटाच क्लीन केला नव्हता. असा चिकट झाला होता ना, तर म्हटलं चला आज सगळंच काढून घेतलेलं आहे आणि माझ्या पूर्ण ओट्याला एवढा म्हणजे त्याच्यावरती वस्तू ठेवलेल्या आहेत, तर त्याला बराच वेळ लागतो. तर इथं म्हणजे भांडे घासून झाले होते. मी ते उघडे मारून दिले आणि इथे प्लॅन्ट ठेवलेले होते ना पावसामध्ये, तर मग म्हटलं चला इथं बाहेरच आता हे क्लीन करून घेऊ. म्हणजे त्याच्यावरती थोडंसं सुकलेले पानं, वाळलेले पानं आपण फोडणी देतो, तर ते फोडणीचं त्याच्यावरतीच असं थोडंसं उडतेच ना, तर म्हटलं चला हे पण सगळे इथं बसल्या बसल्याच आता क्लीन करून घेऊ. तर इथं मग मी ते बसल्या बसल्या सगळे प्लॅन्ट आहे ना, ते पूर्ण स्वच्छ करून घेतले. तर मी तुम्हाला एकदा व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, की पलीकडच्या साईडनं नळ ठेवलेला आहे आणि तिथं कामावाल्या जर मावशी आल्या, तर त्या इथंच धुणं भांडी करतात. तर इथं मग बाहेर मी सगळंच घेऊन आली होती. म्हटलं खळखळ पाण्यामध्ये आणि थोडंसं असं बाहेर मोकळं असलं ना, असा कामं करण्याचा पण मग आपल्याला उत्साह येतो. तर मग इथं मी सगळंच म्हणजे प्लॅन्टही इथंच धुवून घेतले आणि भांडे इथंच घासून घेतले. पहिले मी भांडे घासून घेतले आणि मी आता नंतर आहे ना गॅसचा ओटा म्हणजे घासून घेणार आहे. मी म्हटलं आपल्या गॅसचा ओटा घासेपर्यंत नाही हे भांडेही वाळतात. तर म्हणून मग मी पहिले भांडे घासून घेतले. तर चला मी आता पटकन आहे ना गॅसचा ओटा म्हणजे स्वच्छ घासून घेते आणि तसं तुम्हाला दाखवते. तर चला मग. तर हे बघा किचन ओट्यावरलं पूर्ण सामान काढून घेतलेलं आहे. किचन ओट्यावरती एकही सामान ठेवलेलं नाही. तर किचन ओटा कशा पद्धतीनं दिसतो. म्हणजे आपल्याला असं सुनं-सुनं वाटतं. असं वाटतं एवढा मोठा किचनचा ओटा नुसतं काहीच त्याच्यावर एकही सामान नाही. म्हणजे आपल्याला असं पाहावंसं नाही वाटत. जेव्हा किचन असं भरलेलं असतं, जेव्हा किचनमध्ये त्या वस्तू ठेवलेल्या असतात, छोट्या-छोट्या वस्तूंनी आपलं किचन आपण सजवलेलं असतं, तेव्हा त्या किचनला वेगळंच लूक येतं. नाहीतर आता तुम्ही सध्या पहा, किचन पाहावंसंही वाटत नाही. तर मला आता कधीच पस्तावा नाही आला, की माझ्या किचनमध्ये खूप सारं सामान ठेवलेलं आहे आणि मला त्या सामानाचा त्रास होतो आहे. ठेवताना आणि घेतानाच त्या वस्तू मी अशा म्हणजे व्यवस्थित घेतलेल्या आहे. असं नाही मी खूप महागाच्या वस्तूंनी माझं किचन सजवलेलं आहे. छोट्या-छोट्या वस्तूंपासून आहे ना, खूप छान पद्धतीनं किचन डेकोरेट केलं जातं. आपल्या हाताने त्या आपण बनवायच्या आणि किचन सजवायचं. मलाही पुष्कळ त्या वस्तू बनवायला आवडतात, पण आता वेळेअभावी ते बनवता येत नाही. कारण व्हिडिओचंही काम असतं, घरातलेही कामं असतात, मुलांचं, नवऱ्याचं हे सगळं म्हणजे पार पाडूनच मग हे व्हिडिओचं काम केलं जातं. तर मग याच्यातच खूप सारा वेळ चालला जातो. तर त्याच्यामुळं काय होतं मग मला ते बनवायला वेळ भेटत नाही. नाहीतर मला बनवायला आवडतात. बऱ्याचशा अशा वस्तू की मी हातानं बनवते. तर चला इथं मी किचन ओट्यावरली पूर्ण टाईल्स घासून घेतलेली आहे आणि पाण्यानं चांगली धुवून घेतलेली आहे. म्हणजे इथं मी नॅपकिनचा वापर केला नाही. म्हटलं चला आपण खळखळ पाण्यानं धुवूनच काढू.
तर इथं मग खिडकीसुद्धा क्लीन करायची होती आणि खिडकी तर काही जास्त खराब झाली नव्हती. मी आता मधामध्ये एक दिवस खिडकी म्हणजे थोडीशी डीप क्लिनिंग केली होती खिडकीची. तर खिडकी पाहिजे तशी म्हणजे एवढी काही खराब नव्हती, म्हणजे असं पटकन आवरून जाणार होतं खिडकीचं काम. पण टाईल्स आहे ना थोड्याशा चिकट झालेल्या होत्या, कारण थोडीशी वाफ वरती जाते ना, तर त्याच्यामुळं त्या अशा चिकट लागत होत्या हाताला. तर चला मी इथे पटकन आता खिडकी घासून घेते, चांगलं स्वच्छ धुवून घेते. आता मी जास्त काही म्हणजे शूट नाही करू शकत. गॅसच्या ओट्यावरची टाईल्स घासून म्हणजे चांगली स्वच्छ धुवून आणि एका नॅपकिननं पुसूनसुद्धा घेतलेली आहे. मी काही ते शूट नाही केलं, कारण काय मला असं भीती वाटत होती, की कारण गॅसच्या ओट्यावरती पूर्ण पाणी झालेलं होतं. तर म्हटलं एखाद्या वेळेस मोबाईल त्यात पडणार, कारण एखाद्या वेळेस स्टँडला थोडासाही धक्का लागला तर मोबाईल पडण्याची भीती असते ना. तर मग मी त्याच्यामुळं म्हटलं हे बंदच करून आपण एका साईडनं ठेवून देऊ. तर मग त्याच्यामुळं मला काही शूट नाही करता आलं. मी मग नंतर मोबाईल बंदच करून टाकला. तर इथं मग पूर्ण गॅसचा ओटा पण मी असा म्हणजे घासून घेतलेला आहे चांगला. कारण म्हटलं आता याच्यावरती एकदा वस्तू टेकवल्या तर मग असं पुसून ते घेतल्या जातो आणि एखाद्या वेळेस स्वच्छ घासूनही घेतल्या जातो. पण एकदम कोपरा कारण त्याच्यावर एक वस्तूही नव्हती ना, तर त्याच्यामुळं म्हटलं चला आता हे घासूनच घेऊ आपण चांगला. तर मग इथं मी चांगला घासून घेतलेला आहे. तर हे बघा एकदम चमक मारतोय गॅसचा ओटा. एकदम असा एकदम असा काळाशार गॅसचा ओटा दिसत होता. तर चला मी आता हा गॅसचा ओटा आहे ना चांगला सुकू देते. थोडीशी मी फ्रेश होते, कारण मी पूर्ण ओली झालेली होती ना, आणि फॅन चालू ठेवते म्हणजे गॅसचा ओटा लवकर असा सुकल्या जाणार. आणि मग थोड्या वेळाने त्या वस्तू परत जिथल्या तिथं सेट करून देणार, कारण थोडंसं म्हणजे जर पाऊस जर आला तर पूर्ण वस्तू ओल्या होऊन जातील. तर चला मग. तर इथं गॅसच्या ओट्यावरती जे सामान ठेवलेलं होतं ना, तर ते म्हणजे सामान जे घासायचं नव्हतं ते मी पूर्ण इथं आणून ठेवलेलं होतं. मग त्याच्यामध्ये मी मिक्सरसुद्धा स्वच्छ करून घेतलेलं आहे. तुम्हाला दिसलं असेल एकदम चकचक असं मिक्सर दिसत होतं, म्हणजे पूर्ण व्यवस्थित मी खाली बसूनच ते चांगलं क्लीन करून घेतलेलं आहे. तर इथं तुम्ही घड्यामध्ये पाहिलं असेल तर आता 1:10 झालेले. थोड्या वेळाने देवांश येणार. तर चला मी फ्रेश होते आणि फ्रेश झाल्याच्यानंतर परत बोलते. तर चला मी आत्ताच फ्रेश झाली. सगळी अशी ओली झाली होती मी, कारण सगळं गॅसच्या ओट्यावरती पाणी झालेलं होतं ना, तर मग मी फ्रेश म्हणजे आंघोळच करून घेतली. तर इथं गॅसचा ओटा आहे ना, मी म्हणजे अर्धा तास झाले फॅन चालूच ठेवलेला होता. तर इथं गॅसचा ओटासुद्धा एकदम असा कोरडा झालेला आहे. तर चला मी परत सामान आहे ना जिथल्या तिथं सेट करून देते, कारण थोडंसं बाहेर आभाळ आल्यासारखं झालेलं आहे आणि देवांश थोड्या वेळ झाले आलेला आहे. त्याचं खाणं पिणं सगळं करून झालेलं आहे. तर म्हटलं आता कसा पाऊस जर एकदा सुरू झाला तर परत त्या वस्तू सगळ्या ओल्या होऊन जाणार. तर मी आता एक एक करून सगळ्या घरात घेऊन येते आणि परत जिथल्या तिथं सेट करून देते. तर चला मग.
तर इथं ह्या क्लिप आहे ना, तर ह्या दुसऱ्या दिवशी घेतलेल्या होत्या. मी हे झाडं आहे ना सगळे बाहेरच ठेवलेले होते. थोडीशी म्हटलं पाऊसही लागणार आणि थोडीशी त्यांना बाहेरची हवासुद्धा लागणार. तर मग मी सकाळी ते घरात घेऊन आले आणि परत जिथल्या तिथं ते झाडं व्यवस्थित सेट म्हणजे ठेवून दिलेले. तर बघा आता हा कोपरा पण किती छान दिसतोय. जो मी मनी प्लॅन्ट घरामध्ये आणला तो मनी प्लॅन्टही किती सुंदर दिसतोय. जेव्हा घर प्रत्येक वस्तूनं सजवलं गेलं तर त्याला वेगळीच शोभा आलेली आहे आणि कोपरा ना कोपरा असा उठून दिसतोय. जेव्हा अशा छोट्या-छोट्या वस्तूंनी घर सजवलं जातं, तेव्हाच तर त्या घराला घर पण येतं. कसं वाटलं तुम्हाला सजवलेलं किचन? कसा वाटला माझा सजवलेला कोपरा? कसा दिसतोय आता माझा गॅसचा ओटा? हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय. I've seen a lot of change, been through a lot of pain. Some things are not the same as they were a year ago, but all will be okay.